नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका असा विषयावर बोलणार आहोत जो खूप गंभीर आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेतील हजारो रिक्त पदं, ज्याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या आरोग्यावर होतोय. आणि यावर नागरिक स्वतः कसा आवाज उठवत आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग पाहूया आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ही भरतीची कोंडी नेमकी काय आहे, मग रिक्त पदांची संख्या किती मोठी आहे, त्यानंतर यासाठी काय अधिकृत प्रयत्न झालेत आणि शेवटी नागरिकांनी सुरू केलेल्या त्या अनोख्या कॉल मोहिमेबद्दल आणि तिच्या रणनीतीबद्दल आपण जाणून घेऊ. तर मुळात ही समस्या आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य सेवेची हजारो महत्त्वाची पदं अनेक वर्षांपासून भरलेलीच नाहीत आणि याचा थेट फटका आपल्या अत्यावश्यक सेवांना बसतोय. आणि हा आकडा काही छोटा मोठा नाहीये. या रिक्त पदांमुळे काय होतंय तर संपूर्ण राज्यातल्या आरोग्य सेवेचा कणाच जणू कमकुवत झालाय. यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात खूप अडचणी येत आहेत. आता आपण जरा आकड्यांमध्ये शिरूया, म्हणजे आपल्याला कळेल की ही समस्या नेमकी किती मोठी आहे. बघूया तरी अधिकृत आकडेवारी काय सांगतेय. एका अधिकृत पत्रानुसार हा आकडा आहे तब्बल 13,370. तुम्हीच विचार करा, एवढे आरोग्य कर्मचारी कमी असल्यामुळे आपल्या सरकारी दवाखान्यांवर, तिथल्या डॉक्टर्सवर, नर्सवर किती प्रचंड ताण येत असेल. आणि या पदांची विभागणी पाहिली ना की समस्येची गंभीरता आणखी स्पष्ट होते. गट क आणि ड मधली पदं म्हणजे कोण, तर जे थेट रुग्णांची सेवा करतात, जसे की नर्स, टेक्निशियन आणि इतर मदतनीस कर्मचारी, त्यांचीच संख्या सर्वात जास्त आहे. साहजिकच यामुळे रोजच्या कामावर खूप मोठा परिणाम होतोय. आता ही परिस्थिती इतकी गंभीर झालीये की अखेर लोकप्रतिनिधींना यात लक्ष घालावं लागलं आणि त्यांनी शासनाकडे कारवाई करण्याची औपचारिक मागणी केली. हे बघा, हे तेच अधिकृत पत्र आहे जे आमदार सौ रंजना जाधव यांनी थेट आरोग्यमंत्र्यांना पाठवलंय. यात त्यांनी अगदी कळकळीची विनंती केली आहे की ही भरती प्रक्रिया आता तातडीने सुरू करा. या पत्रातलं हे एक वाक्यात सगळं काही सांगून जातं. हा प्रश्न फक्त नोकरीचा नाहीये, तर हा एकाच वेळी हजारो बेरोजगार तरुणांच्या भविष्याचा आणि लाखो नागरिकांच्या आरोग्य सेवेचा आहे. पण मग जेव्हा सरकारी पातळीवर गोष्टी हव्या तशा वेगाने होत नाहीत तेव्हा काय होतं, तेव्हा सामान्य नागरिकच पुढाकार घेतात. आणि इथेही अगदी तसंच झालंय. कंटाळलेल्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक जबरदस्त मोहीम सुरू केली आहे. प्रगती होत नसल्यामुळे निराश झालेल्या उमेदवारांनी आता ठरवलंय की आपला आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवायचा आणि त्यासाठीच त्यांनी सुरू केली आहे ही कॉल मोहीम. या मोहिमेची जी रणनीती आहे ना, ती खूपच साधी पण तितकीच प्रभावी आहे. चला ती समजून घेऊया. ही मोहीम 4 सोप्या टप्प्यांवर काम करते. पहिला, नंबर मिळवायचा. दुसरा, त्यावर कॉल करायचा. तिसरा, आपला संदेश स्पष्टपणे पोहोचवायचा. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यांनी मिळून सरकारवर निर्णय घेण्यासाठी दबाव टाकायचा. आणि यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा हा अधिकृत फोन नंबर सगळीकडे प्रसारित केला जातोय, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकतील. आणि विशेष म्हणजे काय बोलायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. सगळ्यांना एकच ठरवून दिलेला मजकूर दिला जातोय. यामुळे काय होतं तर त्यांची मागणी एकदम स्पष्ट आणि एकसुरात मांडली जाते. या संपूर्ण मोहिमेमागे एकच विश्वास आहे की जर हजारो लोकांनी एकाच वेळी एकच मागणी घेऊन कॉल केले तर सरकारला याची दखल घ्यावीच लागेल आणि कारवाई करण्यासाठी एक आवश्यक दबाव निर्माण होईल. मित्रांनो, आता एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. असं सखोल संशोधन करून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आमच्या टीमला खरंच खूप मेहनत घ्यावी लागते. दिवसरात्र एक करावा लागतो. जर तुम्हाला आमचं हे काम खरंच महत्त्वाचं आणि उपयुक्त वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे तुम्ही आम्हाला एक छोटीशी मदत करून आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. या उमेदवारांच्या प्रयत्नांकडे बघून एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात येते. प्रत्येक छोटासा प्रयत्नसुद्धा बदलाची एक मोठी लाट निर्माण करण्याची ताकद ठेवतो. आणि ही संपूर्ण परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा करते की जेव्हा प्रशासन दिरंगाई करतं तेव्हा अशा प्रकारे एकत्र येऊन सामान्य नागरिक खरंच बदल घडवू शकतात का? बरं, DMER बद्दल आणि अशाच इतर महत्त्वाच्या विषयांवर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर आमचे बाकीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आमच्या DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.